महत्वाची बातमी। भाजप खासदार निशिकांत दुबेंच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे। मनसे नेते सुदाम कोंबडेंकडून मानहानीची याचिका दाखल करण्यात आली आहे। नाशिक जिल्हा सत्र न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे। मराठी माणसाची माफी मागावी, अन्यथा याचिका दाखल करू असा इशारा देण्यात आलेला होता। महाराष्ट्रातील मराठी जनतेबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांच्या विरोधात नाशिक जिल्हा न्यायालयात आता याचिका दाखल करण्यात आलेली आहे। मनसेचे नेते सुदाम कोंबडे यांनी ही याचिका दाखल केलेली आहे। ॲडव्होकेट मनोज पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही याचिका दाखल करण्यात आली। आपल्यासोबत स्वतः सुदाम कोंबडे आहेत। नेमकी ही याचिका का दाखल करण्यात आली, काय त्याच्या मागचं कारण? जी काही याचिका दाखल केलेली आहे याचं कारण असं आहे की भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी मागच्या 15 दिवसापूर्वी काही बेताल वक्तव्य मराठी माणसाबद्दल केलेलं होतं। त्याबद्दल त्याला आम्ही कायदेशीर नोटीस पाठवली की तू जे काही मराठी माणसाबद्दल जे काही बोललाय त्याबद्दल तुम्ही माफी मागा। जर तुम्ही माफी नाही मागितली तर आम्ही नाशिक जिल्हा सत्र न्यायालयामध्ये तुमच्या विरोधात याचिका दाखल करू। त्यांनी माफी मागितलेली नाही आणि म्हणून आता याचिका दाखल करतोय आपण। त्याला दाखवून देऊ ना की बाबा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि मराठी माणूस काय असतो ते त्याला नाशिकला यावंच लागेल आणि मग आल्यानंतर त्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्टाईलने, मनसे स्टाईलने आम्ही त्याचा समाचार घेऊ। ॲडव्होकेट मनोज पिंगळे आपल्यासोबत आहेत। सर, नेमकी कायद्यामध्ये कशा पद्धतीची तरतूद आणि काय नेमकी याच्यामागे आता पुढे काय होऊ शकते याच्यात? 7 जुलैला निशिकांत दुबे यांनी काही स्टेटमेंट केले होते, जसं की मराठी माणसाविरुद्ध, मराठी भाषेविरुद्ध काही स्टेटमेंट केले होते, जसे की हम इनको पटक पटक के मारेंगे, ये हमारे टुकड़ों पे पलने वाले लोग हैं। तर याच्या विरुद्ध सुदाम सरांनी त्यांना नोटीस पाठवली होती आमच्या मार्फत की तुम्ही या शब्दांसाठी माफी मागावी मराठी माणसांची। एक मराठी माणूस म्हणून सुदाम सरांनी मराठी भाषेसाठी आणि मराठी भाषेच्या लोकांसाठी खूप कामं केलेले आहेत। त्यांचा मराठी भाषांच्या लोकांच्या हितासाठी खूप ते आतापर्यंत मनसेतर्फे काही ना काही करत आलेले आहेत। तर त्याच्यामुळे त्यांचे सेंटिमेंट्स कुठेतरी हर्ट झाले आणि आपण त्यांना